अखिल भारतीय जलद रोलर स्केटिंग मानांकन स्पर्धेत महाराष्ट्राच्या रेयांश बने याने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावत महाराष्ट्राचा झेंडा फडकवत इतिहास रचलाय। 8वी अखिल भारतीय जलद रोलर स्केटिंग मानांकन स्पर्धा 2025 कोचीन केरळ येथे दिनांक 15 मे ते 19 मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत युवा खेळाडू कुमार रेयांश बने याने या स्पर्धेत महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय। या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून रेयांश बने याची निवड झाली होती। रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा एर्नाकुलम कोची केरळ येथे पार पडली। रेयांश या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे। मुंबई भांडूप येथील महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार सुभाष बने यांचा रेयांश बने हा नातू असून तो युरो स्कूल ऐरोली ठाणे या शाळेचा विद्यार्थी आहे। रेयांशने वयाच्या 5व्या वर्षी महाराष्ट्रातील बेळगाव येथे सतत 96 तास स्केटिंग करून आपलं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे। त्याने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये 28 सुवर्ण, 10 रौप्य आणि 8 कांस्य पदके पटकावली आहेत। We have Reyansh from Maharashtra, Vinayak from Tamil Nadu, Putala Vijay from Andhra Pradesh, Sayuj from Tamil Nadu, Shokli from Karnataka, Alit from Kerala, Mohit from Pondicherry and Dakshan from Tamil Nadu. 3 more laps ahead. We have the Maharashtrian racer on the lead, Reyansh. 2 more laps. He's closely followed by 156, Putala Vijay from Andhra Pradesh. Followed by Vinayak from Tamil Nadu. What a match, the speed is increasing. And here we have the Maharashtrian racer at the second. Andhra Pradesh racer Putala from Andhra Pradesh has overtaken. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।